मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांचे आश्वासन हवेत विरले। कोपरगावातील झोपडपट्टीधारक अजूनही प्रतीक्षेत। 5,500 सातबारे प्रतीक्षेत। अतिक्रमण नियमितकरण आणि पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। नमस्कार, मी शैलेश शिंदे, डी न्यूज वेद वर्तमानामध्ये आपले स्वागत। सर्वात अगोदर हे दोन व्हिडिओ बघा। तुम्ही निवडून आल्याबरोबर सर्व घरांची यादी तयार करा, पण फॉर्म भरा। मी स्वतः महसूल मंत्री म्हणून कोपरगावला येऊन तुमचे सर्वांचे पट्टे वाटप करून देतो। या महसूल मंत्री म्हणून माझे जे अधिकार आहे ते सर्व अधिकार कोपरगाव मध्ये येऊन पट्टे वाटपाचा, सर्व 5,500 6,000 घरांना पट्टे वाटप देण्याचा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे आपल्या कोपरगाव मध्ये येऊन केल्याशिवाय मी राहणार नाही। विदर्भात आम्ही पट्टे म्हणतो, तुमच्याकडे 7/12 करून देऊ। जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, त्यांच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे। आज आपण बघा, आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि या ठिकाणी सगळी अतिक्रमण ही आपण नियमित करण्याचा निर्णय घेतला। मोठ्या प्रमाणात त्याचं काम आपण सुरू केलं, पण आम्ही केवळ अतिक्रमण नियमित करून थांबणार नाही आहोत। ज्यांची अतिक्रमण नियमित झाली त्या लोकांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं 2.5 लाख रुपये देऊन प्रधानमंत्री आवास योजनेत पक्क घर देखील आम्ही देणार आहोत, जेणेकरून कोणीही झोपडपट्टीमध्ये राहायला नको, प्रत्येकाचं स्वतःचं घर त्या ठिकाणी असेल, असा आपला प्रयत्न आहे। ताईंनी मला सांगितलं, साईनगरमध्ये कोपरगावला 660 अतिक्रमण निघाली मागच्या काळामध्ये पूर्वी, पण त्यांचं कुठलंही पुनर्वसन झालं नाही। निश्चितपणे अशा प्रकारच्या जेवढ्या अतिक्रमण धारकांचं पुनर्वसन करायचं आहे त्याकरता राज्य सरकारने योजना सुरू केलेली आहे। आणि मी तुम्हाला निश्चित सांगतो, एकदा आपलं सरकार या नगर परिषदेमध्ये आल्यानंतर त्यांचंही त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। आज देशाच्या प्रधानमंत्री मागील वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यानमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोपरगाव शहरातील झोपडपट्टीधारक, अतिक्रमणधारक आणि विस्थापित नागरिकांसाठी हक्काचे उतारे देण्याचे महत्त्वपूर्ण आश्वासन दिले होते। मात्र नगर परिषदेत भाजपची एकहाती सत्ता येऊन तब्बल 7 ते 8 महिने उलटूनही या आश्वासनाच्या पूर्ततेबाबत कोणताही ठोस कारवाई झाल्याचे दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून दिलेल्या आश्वासनाच्या सत्ताधाऱ्यांना विसर पडला की काय, असाच प्रश्न सध्या नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। निवडणुकीच्या प्रचार सभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते की भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर शहरातील झोपडपट्टी भागातील सर्व घरांची यादी तयार करा। मी स्वतः महसूल मंत्री म्हणून कोपरगावात येऊन सुमारे 5,500 झोपडपट्टी धारकांना हक्काचे पट्टे उतारे म्हणजेच उतारे, सातबारे उतारे वाटप करण्यात येईल। या घोषणामुळे हजारो कुटुंबांमध्ये मालकी हक्काची मोठी अपेक्षा निर्माण झाली होती। त्यानंतरच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोठी घोषणा करत राज्य सरकारने अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते। त्यांनीही असे जाहीर केले होते की ज्या नागरिकांची अतिक्रमणे नियमित होतील त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2.5 लाख रुपयांची मदत देऊन पक्के घर उपलब्ध करून दिले जाईल, जेणेकरून शहरात कोणीही झोपडपट्टीत राहणार नाही। तसेच साईनगर परिसरातील सुमारे 660 अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले होते। भाजपाची सत्ता नगरपालिकेत आल्यानंतर या विस्थापित कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावला जाईल असेही त्यावेळी सांगण्यात आले होते। नगरपालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आल्यानंतर नागरिकांना या आश्वासनाची अंमलबजावणी लवकर सुरू होईल अशी अपेक्षा होती। मात्र अद्याप हक्काचे पट्टे वाटप म्हणजे सातबारे वाटप, अतिक्रमण नियमितकरण, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ किंवा साईनगरमधील विस्थापितांचे पुनर्वसन याबाबत कोणतीही ठोस घोषणा किंवा व्यापक कारवाई झालेली दिसून येत नाहीये। त्यामुळे
कोपरगाव शहरातील झोपडपट्टीधारक आणि लाभार्थी नागरिक आता प्रश्न विचारू लागले आहेत की 5,500 घरांचे पट्टे वाटप नेमकी कधी होणार? अतिक्रमण नियमितकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहेत का? प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे कधी मिळणार? साईनगरमधील विस्थापितांचे पुनर्वसन कधी होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे आणि सध्याचे विधान परिषदेचे आमदार विवेक भैया कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये हे आश्वासन दिली होती. त्यामुळे आता या आश्वासनाच्या अंमलबजावणीसाठी आमदार कोल्हे त्याचबरोबर नगराध्यक्ष पराग संधान यांना विसर पडला की काय असा प्रश्न सध्या नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.